नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरव. तुम्ही पाहत आहात द स्टोरी वॉल्ट. कालच्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन नंतर घरात खूप वेगळ्या चर्चा झाल्या. एका बाजूला राकेश म्हणाला की आता त्याला कोणावर विश्वास राहिलेला नाही, ना काटावर ना टोळीवर. त्याने जाहीर केले की तो आता इथून पुढे इंडिव्हिज्युअल खेळणार आहे. पण गंमत अशी आहे की तो स्वतःला स्वतंत्र खेळाडू म्हणतो, तरीही तो तन्वी आणि इतर सदस्यांनी त्याच्यासारखा विचार करावा अशी अपेक्षा ठेवतो. तन्वी मात्र ठामपणे म्हणाली की तिला तिचा गेम कळतो आणि जर कोणी तिला टार्गेट करत नसेल तर ती स्वतःला का कमजोर दाखवावी. दुसऱ्या बाजूला टोळीचे सदस्य अनुश्री, राखी आणि विशाल एकमेकांशी नॉमिनेशन नंतरही सहज बोलतात. त्यांच्यासाठी मत देणं ही गेमची स्ट्रॅटजी आहे, वैयक्तिक वैर नाही. म्हणूनच टोळी टिकून आहे, कारण त्यांचं बॉन्डिंग फ्लेक्सिबल आहे. पण काटामध्ये नातं विश्वासावर आहे आणि जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा ते वैयक्तिक वाटतं. म्हणून राकेशला तन्वीचं वेगळं मत स्वीकारणं कठीण जातं. कोण बरोबर? माणूस म्हणून तन्वी बरोबर आहे, कारण प्रत्येकाला स्वतःचा विचार ठेवण्याचा अधिकार आहे. गेमच्या दृष्टीने मात्र टोळी मॉडेल जास्त मजबूत आहे, जिथं स्ट्रॅटजी आणि नातं दोन्ही सांभाळलं जातं.